स्वागत आहे मित्रांनो आपल्या एका आणखीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कॉम्प्युटरमध्ये WhatsApp कसं सुरू करायचं, WhatsAppवरील फाईल्स, फोटोज कॉम्प्युटरमध्ये डाउनलोड कसं करायचं आणि WhatsAppच्या फाईल्स ज्या आहे आपल्या कॉम्प्युटरमधून अदर पर्सनना सेंड कसं करायचं, याविषयी आपण संपूर्ण माहिती घेऊया. तर सगळ्यात पहिले तुम्हाला Googleवर यायचं आहे आणि सर्च करायचं आहे WhatsApp वेब. इथे तुम्हाला पहिल्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. मित्रांनो WhatsApp वेब ओपन केल्यानंतर तुम्हाला यायचं आहे तुमच्या मोबाईलच्या WhatsAppमध्ये आणि तुम्हाला मोबाईलच्या WhatsAppमध्ये तुम्हाला इथे 3 डॉट पाहायला भेटेल. तुम्हाला त्या 3 डॉटवर क्लिक करायचं आहे राइट साइडला. लिंक डिव्हाइसवर क्लिक करायचं आहे. इथे लिंक डिव्हाइसवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथे हा जो क्यूआर कोड आहे कॉम्प्युटरवर, हा तुम्हाला याने स्कॅन करायचा आहे. मित्रांनो स्कॅन केल्यानंतर तुम्हाला तुमचं जे WhatsApp आहे, ते तुमचं तुमच्या पीसीमध्ये ओपन झालेलं पाहायला भेटेल. मित्रांनो तुम्हाला सगळ्यात पहिले आता ज्या नंबरवरून आलेल्या फाईल डाउनलोड करायची आहे, तुम्हाला त्या नंबरवर क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला इथे त्या फाईल्स ज्या आहेत तुम्हाला पाहायला भेटतील तुमच्या WhatsAppमध्ये. की तुम्हाला जी फाईल डाउनलोड करायची आहे, तुम्हाला त्या फाईलवर क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला वरच्या साईडला, राइट साईडला कॉर्नरमध्ये हे ऑप्शन पाहायला भेटेल डाउनलोडचं. तुम्हाला या डाउनलोडवर क्लिक करायचं आहे. मित्रांनो, तुम्ही जेव्हा WhatsAppवरून एखादी फाईल डाउनलोड करता, ती डायरेक्टली तुमच्या फाईल मॅनेजरमध्ये आणि तुमच्या डाउनलोड्सच्या फोल्डरमध्ये जमा होते. तुम्हाला ते डाउनलोडचं फोल्डर दिसतंय, या डाउनलोडमध्ये तुमची फाईल जी आहे ती जमा होत राहते. आणि जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीला फाईल सेंड करायची असेल, तर तुम्हाला इथे पहिले तुम्हाला त्या नंबरला चूज करायचं आहे. नंतर ते प्लसचं बटन आहे, इथे क्लिक करायचं आहे. तुम्हाला डॉक्युमेंट पाठवायचं आहे का? म्हणजे पी-डी-एफ पाठवायची आहे, की तुम्हाला फोटो पाठवायचा आहे? जर तुम्हाला पी-डी-एफ पाठवायची असेल, तर तुम्ही डॉक्युमेंट चूज करायचं आणि जर तुम्हाला फोटोज किंवा व्हिडिओज पाठवायचे असेल, तुम्हाला ते फोटोज आणि व्हिडिओवर क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला तो कोणता फोटो पाठवायचा तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आणि नंतर तुम्ही त्याला ओपनवर क्लिक करून तुम्ही त्याला फोटो जो आहे तो अशा प्रकारे सेंड करू शकता. जर तुम्हाला पी-डी-एफ पाठवायची असेल, तर तुम्ही ते प्लसवर क्लिक करायचं, डॉक्युमेंटवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला ती पी-डी-एफ चूज करायची आहे आणि ओपन करून तुम्ही ते अशा प्रकारे फाईल जी आहे तुम्ही सेंड करू शकता. तर तुम्हाला अशा प्रकारे फोटोज आणि पी-डी-एफ तुम्हाला फाईल सेंड करता येतात. मित्रांनो, तुमचे फोटोज आणि व्हिडिओ सेंड केल्यानंतर तुम्हाला तुमचं WhatsApp जे आहे, तिथे 3 डॉटवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला तुमचं WhatsApp जे आहे, तिथून लॉग आउट करून घ्यायचं आहे. जेणेकरून तुमचं WhatsApp जे आहे, ते कॉम्प्युटरमधून लॉग आउट होऊन जाईल. तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचे WhatsApp ऑन करायचं आहे, लॉग आउट करायचं आहे, फाईल सेंड करायची आहे, फाईल डाउनलोड करायची आहे. सगळे स्टोअर जे आहे, ते तुमच्या फाईल मॅनेजरमध्ये डाउनलोडमध्ये होणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही सगळं काम करू शकता. तुमचे काही प्रश्न असेल, तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा. पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.